तर हाय लाडक्या मैत्रिणींनो, सोनाली फॅशन सांगोला कलेक्शन मध्ये तुमचं स्वागत आहे. माझी इथं घागरा तयार करायची म्हणजे सकाळची धावपळ सुरू आहे. कारण हे फॅब्रिक जे आहे हे मिशोवरून कस्टमरनी मागवलेलं आणि माझ्याकडे स्टिच करायला आलेली छोटीशी रील्स पाठवलेली तुमच्यासोबत याच्या अगोदर म्हणजे मी शेअर केलेला आहे. तर थोडं शूट मध्ये घ्यावं म्हणलं डिटेल्स मध्ये. हा जो घागरा आहे दिसायला खरंच खूप सुंदर दिसतंय. फॅब्रिक पण बऱ्यापैकी आहे पण कॉटन प्युअर नाहीये, टेरिकोट मिक्स आहे. ह्या जो घागरा आहे ह्या घागऱ्यामध्ये ओढणी तर पूर्ण टेरिकोटची आहे. दिसायला खरंच खूप सुंदर दिसतंय रील्स मध्ये. जर कुणाला पाहिजे असेल तर मागवू शकता, असं काही नाहीये. तर हे जी काकी आहेत हे अर्जंट कस्टमर होतं आणि ह्या काकींचं म्हणणं होतं सांगोलमध्ये माझे ब्लाऊज बऱ्याच टेलरांनी म्हणजे व्यवस्थित स्टिच करून दिले नाहीत, तर तुझ्याकडून मला अपेक्षा, कारण मी तुझी रील्स बघून आले. तर ह्यांनी खूप सारी ओळख सांगितली इथून तिथून असं तसं. इथल्या जवळच्याच म्हणजे होतं एक 6-7 किलोमीटर अंतरावरती घर होतं. वासू दाखवलं तिकडच्या साईडचे आहेत आणि इथं पाहू शकता त्यांचं सगळं घेतलं मी. मला एवढं फायनली माहित नाही किती किलोमीटर आहे काय, मी सांगते अंदाजी. तर त्यांचं घेतल्यानंतर मला बरेच असं काम सुद्धा होतं आणि स्टॅच्यूला सुद्धा जाऊन लावायचं होतं. जे साड्या वगैरे स्टिच केलेल्या आहेत अर्जंटमध्ये आणि त्या साड्या न्यायला त्यांना वेळ होणार आहे कस्टमरला, कारण त्यांनी सांगितलं 1-2 दिवस लेटच येणार आहे. मी थोडं बाहेर आहे कामासाठी आले आणि त्यांनी खूप हौसेने माझ्याकडून साडी स्टिच करून घेतली. तर याहून स्टॅच्यू घेऊन आलते अहो आणि म्हणलं चला स्टॅच्यूला आपण साड्या लावून घेऊया किंवा ड्रेस वगैरे सगळे लावून घेऊया, कारण मला पण थोडं कौतुक वाटलं. स्टॅच्यू म्हणजे फर्स्ट टाइम स्टॅच्यू आहोनी आणलेले आहेत, आमच्या शॉपमध्ये अगोदर नव्हते. तर इथं माझ्याकडे म्हणलं एक्स्ट्रा जे पडून आहे ते वेळ नसतो बरं का लावायला स्टॅच्यूला, पण आता थोडासा वेळ काढलेला आहे. कारण होता असं कस्टमर बघून सुद्धा बऱ्याच गोष्टी म्हणजे कस्टमरला बोलायला सहजरित्या हे पाहिजे ते पाहिजे म्हणून ही करतात. कारण काय काय कस्टमरला माहिती नाही, साडीमध्ये सुद्धा फरक माहिती नाहीये. आणि जे मी गडवालमध्ये ड्रेस शिवलेले आहेत गणपती कलेक्शन, तर त्याच्यामध्ये सुद्धा कस्टमरला माहिती नाही, तर ते बघून मागतील हे असा पाहिजे ते तसा पाहिजे. मुलगा आहे, मुलगी आहे, छोटी म्हणजे मुलगी आहे असं म्हणून. त्यासाठी मी ड्रेस लावायचं फायनली म्हणजे निर्णय घेतलेला आहे. तर इथं सकाळी मला वाटतं ते कस्टमर घरचं केल्यानंतर आले 3-4 तर वाजले असतील. नंतर 5ला आमची दिदू येणार होती. दिदीची वाट बघत बसलेली, कारण दिदीची टाइम झालेला. तर 5-5:15 बस येते, कारण दिदी मला पकडू लागेल असं. कारण तिथून नंतर दिदी आमची ट्युशनला जाते, तर म्हणलं थोडंसं हेल्प होईल मला पण, कारण पकडायला कुणी नव्हतं आणि ते स्टॅच्यूवर अडकून पिन करायचं म्हटलं तर एवढं इझिली होत नव्हती. म्हणून मी दिदीची वाट बघत होती. वाट बघता बघता म्हणलं स्टॅच्यू कसं दिसतोय काय, मी साडी उचलून इकडे तिकडे पाहत होती. कारण झालं असं की जो हुबे स्टॅच्यू असतात काष्टा साडीचे ते खूप महागडे आहेत, त्यामुळे सहज आम्ही करणार नाही. कारण म्हणजे एवढं खर्च करणं सध्या आमच्यासाठी पॉसिबल नाहीये. त्यासाठी आम्ही म्हणलं थोडं थोडं आपलं म्हणजे करत करत करायचं. आणि शून्यातून सुरुवात केलेली ही खरंच म्हणजे खूप मोठं पाऊल असते, कारण एवढं धाडस करणं कुणाच्यान होणार नाहीये. बरेच असे मला नाव म्हणजे बऱ्यापैकी ठेवतात लोक, रील्स करते, असं करते तसं करते. खरंच मला काही फरक पडत नाही, कारण जे मी करते त्याची अर्धा सुद्धा तुमच्यात करायची हिंमत नाही आणि लायकी सुद्धा नाहीये. त्यामुळे मी एवढं लक्ष पण देत नाही. बरेच जण नाव पण ठेवतात आणि माझे व्हिडिओ सगळीकडे बघतात, स्टोरी एकदम चोरून चोरून फेक आयडिया ओपन करून आणि युट्यूबला सुद्धा व्हिडिओ बघतात. पण मला असं वाटतं की जाऊ द्या, बघू द्या ना. ते म्हणजे जळतात माझ्यावरती. जशी माझी प्रगती जास्त व्हायला लागली तेव्हापासून जळतात आणि जळणारे कोणतरी पाहिजे बरं का, त्याशिवाय प्रगती होत नाही. कारण उत्साह येतो की मला कामाला तर अजून उत्साह आलाय ना पहिल्यापेक्षा, माझ्यावरती जळतात. त्यामुळे मी अजून काहीतरी करून दाखवेन, अजून काहीतरी नवीन करेन आणि खरंच करून दाखवणार, 100% करून दाखवणार. मार्केटमध्ये नाव एवढं गाजवलं आतापर्यंत, अजून इथून पुढे तर लय गाजवणार. तर इथं पाहू शकताय मी स्टॅच्यूला पाहत होते असं तसं, थोडं शूट करताना आलोय म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. तर स्टॅच्यू मला खरंच खूप भारी वाटत होता आणि आमची दिदी पण आली तोपर्यंत, कारण तिचं बाहेर तोंड हातपाय वगैरे धुवायला सुरू होतं आणि बोलत होती मम्मी तू स्टॅच्यू बरोबर खेळत बसली बारके असं तसं. तर इथं स्टॅच्यूला म्हणजे नाक वगैरे मोजत होती, इकडं तिकडं माझा टाइमपास सुरू होता. कारण मला हेल्पला दिदूची गरज होती, कारण दिदूला लाडीगुडी लावावं लागणार असं माहिती होतं मला. थोडी शेंगदाण चक्की घेऊन दिली का आमची दिदू मला सगळं करू लागते. आणि त्यात झालं असं शेंगदाण चक्कीच विसरून आलो शॉपमध्ये, कारण घेतलेली तिला खायला वेळच नव्हता. तर इथं पाहू शकता स्टॅच्यू खरंच खूप सुंदर दिसतोय, सेम माझ्यासारखा दिसतोय. दिदू आमची म्हणते तिचं नाक आणि तुझं नाक सेम आहे बघ मम्मी. आणि मी मोजायला लागली मग जरा चिडवल्यावरती. तर तुम्हाला सुद्धा कसं वाटतं कमेंटमध्ये सांगत जावा. आणि असेच म्हणजे नवीन काहीतरी करते तर तुमच्यासोबत शेअर करते, तुम्ही सुद्धा ह्यातून शिकू शकता. माझ्याकडे जर थोडाफार वेळ मिळाला तर मी तुमच्यासोबत शेअर करेन डिटेल्समध्ये कशी कटिंग करायची. आता याच्यामध्ये सुद्धा जी गणपती कलेक्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा फ्रॉक हे जी मेजरमेंट असते वेगळी असते, परकर फुलक्याची वेगळी असते, धोतीची वेगळी असते, प्लाझोची वेगळी असते.
तर जर कमेंटमध्ये जर सांगितलं तर मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन. आमची दिदून पहिला मोबाईल पाडला आणि आली हेल्प करायला. मी म्हणलं वरती उभा राहा आणि पकड, कारण स्टॅच्यू तिच्या म्हणजे हे जाण होता, उंची जास्त असल्यामुळे स्टॅच्यूची साडी खाली लोळत होती. तिला म्हणलं वरती उभा राहा. तर इथं पाहू शकताय जी फर्स्ट पदर आहे आपला, जी प्लेट पडते ती पूर्ण खेचून घ्यायची, त्याच्यानंतर थोडी लूज सोडायची, त्याच्यानंतर अजून लूज सोडायची. प्रत्येक प्लेट नंतर लूज सोडत जायचं, कारण अशाने काय होतं, जे काष्टा साडीची फिनिशिंग आहे ती दिसायला खरंच खूप सुंदर दिसते. तर पाहू शकताय. आणि बॅकला प्रत्येक काष्टा साडीला प्लेट पडली पाहिजे. प्लेन सुद्धा येतात, प्लेन सुद्धा आहेत काष्टा साड्या, पण मी तशी स्टिच केली नाही. मला जशी सांगितली कस्टमरनी तशी मी स्टिच केली. बॅकला सुद्धा प्लेटा पडल्या पाहिजेत, प्लेन पदर आम्हाला नको आहे. तर हे जे आहे खरंच खूप सुंदर दिसतंय आणि पेशवाई साडी आहे ही. बॅकनं सुद्धा पाहू शकता आणि फ्रंटनी सुद्धा. मला तर माझी जेव्हा शूट होता तेव्हा अशी सेम साडी मी स्टिच केलेली, सेम कलर सुद्धा होता आणि पदर सुद्धा खरंच खूप लांब काढलेला आहे. आणि त्याला मी लेस जी असते ती लेस लावलेली आहे पदराला, कारण जशी कस्टमरची चॉईस तसं द्यावं लागतं मला. तर इथं पाहू शकता फायनली आपलं झालेलं आहे आणि मी ही वरती आता अडकवून ठेवणार आहे, कारण बाकीचे पण मला स्टॅच्यूला लावायचे आहे. तर ते ठेवल्यानंतर मी इथे घेतलं, जे काल तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलता ते इथं पूर्ण म्हणजे धोती वगैरे म्हणलं स्टॅच्यूला घालून तुमच्यासोबत शेअर करावं, कसं दिसते धोती किंवा पूर्ण पॅटर्न कसा दिसतोय आणि तुम्हाला आवडेल का, म्हणजे आवडला पाहिजे ह्या पद्धतीने म्हणजे पूर्ण प्रयत्न करते की पूर्ण रित्या तुमच्यासोबत शेअर करायचा. तर ही जी धोती आहे ही मुली जी आहे, मुलीला सहज म्हणजे आपल्याला ऍडजस्ट सुद्धा करता येते. बॅकला मी नॉट लावलेले आहेत आणि प्रेस बटन सुद्धा आहेत बॅकला. तरी हे फायनली झालेलं आहे आपल्या स्टॅच्यूला लटकवून. ही तो खरंच खूप सुंदर दिसतोय लुक. मला तर खरंच खूप आवडते असं काहीतरी नवनवीन करायला. ह्याच्यानंतर मुलाचं सुद्धा मी जॉकेट धोती स्टिच केलेलं आहे, ते सुद्धा म्हणलं तुम्हाला कसं असतंय काय डिटेल्स मध्ये शेअर करावं. हे अडकवून झालं की लगेच मी दुसरं घेणार आहे. आणि स्टॅच्यूला घालायला पण बराच वेळ जातो बरं का, ते व्यवस्थित बटन बसले पाहिजे, दिसायला फिनिशिंग मध्ये दिसलं पाहिजे. त्याच्यानंतर इथं मी घेतला दुसरा स्टॅच्यू आणि ह्याला मुलाचं म्हणजे जो मी सेट तयार केलेला आहे तो इथं घालायला लागले स्टॅच्यूला आणि तो सुद्धा खरंच खूप सुंदर दिसतो. मला आवडतं बरं का असं नवनवीन काहीतरी करायला. आणि तुम्ही सुद्धा बुकिंग करू शकता आणि विजिट सुद्धा करू शकता. आपलं शॉप प्रॉपर सांगोलमध्ये आहे, वासुद रोडला, सोनाली फॅशन, संभाजीनगर 2 नंबर रोडला लागून राईट साईडला. तर मला सुद्धा काहीतरी नवीन करायला आवडतं. तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि ऑनलाईन बुकिंग जरी केली तर तुम्हाला सहजरित्या होम डिलिव्हरी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. ऑनलाईन पेमेंट करावं लागेल. अगदी मुलासाठी मागवा, मुलीसाठी मागवा. आणि एकदम फॅब्रिक जे आहे आपलं प्युअर गडवालचं वापरलेलं आहे. खूप महागड्या साड्या मी वापरलेल्या आहेत इथं आणि फॅब्रिक सुंदर आहे, तुम्हाला एकदम क्वालिटीमध्ये देणार आहे. आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला, ओके, बाय बाय.